भटक्या विमुक्त समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून त्यावर यात समाजातील मंत्र्याची नियुक्ती करण्यात यावी। नागरिकत्वाचे पुरावे, स्थानिक पुरावे व गृहचौकशीच्या आधारे नागरिकत्वाचे आवश्यक दस्तऐवज देण्यात यावेत। गायरान, गावठाण, वनजमीन व वहिवाटीतील अतिक्रमित जमिनी भटक्या विमुक्त व आदिवासी समुदायासाठी नियमित करण्यात याव्यात। भटक्या विमुक्त समुदायांवरील अन्याय, अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांना समाजात सुरक्षितता प्रदान करण्यासाठी राज्याने अनुसूचित जाती जमातींसाठी असलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणेच विशेष संरक्षण कायदा लागू करावा। ऑगस्ट 31 हा दिवस विमुक्त दिन म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात यावा। या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व अधोरेखित करून या समाजाच्या योगदानाला आणि संघर्षाला योग्य सन्मान मिळावा। या मागण्यांसाठी भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समिती सातत्याने सरकारकडे मागणी करीत आहे। मात्र सरकार त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत असल्याने भटक्या विमुक्त समाज आक्रमक झाला आहे। याबाबत समितीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला। प्रश्न आहे, मागील आम्ही बऱ्याच वर्षापासून आमचा एक संघर्ष राहिलेला आहे। वेगवेगळ्या पातळीवरती आम्ही आंदोलन केले, मागण्या दिल्या आहेत मंत्र्यांना, पण आमची कुठलीच मागणी पूर्ण झालेली नाही। तर त्यासाठी आम्हाला असं वाटलं की सर्व महिला एकत्रित येऊन 2022 पासूनचा आमचा हा लढा एक महिलांचा परिषद झालं आणि त्या परिषदमधून महिलांकडून जे प्रश्न आले, जे संघर्ष बघायला मिळालं की बाबा आम्हाला आमच्याकडे तर बेसिक डॉक्युमेंटच नाही आणि बेसिक डॉक्युमेंट नसल्यामुळे महिलांना किती त्रास होतोय, आपल्या घर चालवण्यासाठी, कुटुंबातल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी किती संघर्ष आहे, हे सगळं बघत असताना ह्याच्या माध्यमातून आमचा प्रवास एक सुरू झाला। त्याच्यानंतर आम्ही मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये ज्योतिबा महात्मा फुले वाड्यापासून आमची एक सुरुवात झाली संवाद यात्रेला आणि आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्रातले 135 संस्था संघटन भटक्या विमुक्तांचे एकत्रित येऊन आम्ही ही संघर्षाला सुरुवात झाली। 20 जिल्हे 40 तालुक्यांमधून ही यात्रा सुरू झाली आणि याच्यात मुख्य प्रमाणात महिलांचा सहभाग होता, भावांचा सहभाग होता, मुलांचा सहभाग होता आणि ह्या प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये आपण ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आपण निवेदन दिले, मागण्या दिल्या। 17 मागण्या होत्या। त्या 17 मागण्यामधून आश्वासनच मिळालं आम्हाला की आम्ही पूर्ण करू म्हणून, पण अद्याप 1 वर्ष होत आलं, अजूनही काही मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नाहीत। तर आता आम्ही असं करत आहोत की आता मुख्य मागण्या घेऊन आणि परत हे संघर्षाचा लढा आमचा सुरू झालेला आहे। कालपासून आपण बघत आहोत आझाद मैदानामध्ये आमच्या समूहाच्या सर्व समूहाचे लोक एकत्रित येऊन लढा देत आहेत। त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातले लोक आहेत, जसे की बघाल तुम्ही मुंबईमधून आहेत, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यामधून आहेत, अमरावती, नाशिक, विदर्भमधून अजून काही लोक मार्गस्थ येत आहेत। तर असं सर्व समूहाच्या लोकांसोबत आता सुरू झालेला लढा आहे। भटके विमुक्त संयोजन समिती महाराष्ट्र राज्य ची जी आमची संघटना आहे, त्या संघटनेने असा निर्णय घेतला की बाबा आपण किती वेळा आपण निवेदन देतोय, बोलतोय, पण आपले निवेदन फक्त घेतले जात आहेत, आश्वासन दिले जात आहे। मागच्या वर्षी पण आम्ही खूप मोठी यात्रा आमची झाली, मानपूरमध्ये खूप मोठी मेळावा झाला। मेळाव्यामध्ये देखील काही मंत्री आले, त्यांनाही निवेदन दिलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमचे निवेदन घेतले, आश्वासन दिले की आम्ही पूर्ण करू। अद्याप आमचं एकही मागणी त्यातले पूर्ण झालेले नाहीत आणि त्याच्यासाठी आम्ही आता हे पुढचं लढा आमचं सुरू आहे। शांततामय धरणे आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन पूर्णतः लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून समाजाच्या हक्कासाठी सन्मानपूर्वक आवाज उठवण्यासाठी आयोजित करण्यात आले। गेल्या वर्षी संयोजन समितीने राज्यभर भटक्या विमुक्त व आदिवासी समाजाच्या हक्कासाठी संवाद यात्रा काढली होती। या यात्रेद्वारे 18 जिल्ह्यातील हजारो समाज बांधवांशी थेट संवाद साधण्यात आला। समाजाच्या व्यथा, अडचणी आणि मागण्या समजून घेऊन त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले। मात्र या मागण्यापैकी एकाही मागण्यावर अद्याप शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही। त्यामुळेच हे धरणे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर काल दिनांक 1 जुलै रोजी राज्यभरातील संयोजन समितींचे जिल्हा सदस्यांची स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शासनाच्या नावे निवेदन घेण्यात आले आणि शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा देखील करण्यात आली।
त्यानंतर संबंधित जिल्ह्यातील सदस्यांनी मुंबईत सुरू असलेल्या मुख्य आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. तर या आंदोलनाखालील 5 प्रमुख मागण्या मी आपल्याला वाचून दाखवतो, म्हणजे माहिती देतो या मागण्यांची. भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय व मंत्री, भटक्या विमुक्त समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून त्यावर याच समाजातील मंत्र्यांची नियुक्ती करण्यात यावी, ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी अशी आहे की नागरिकत्वाचे पुरावे, स्थानिक पुरावे व घरवर चौकशीच्या आधारे नागरिकत्वाचे आवश्यक दस्तऐवज म्हणजे जातीचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र इत्यादी देण्यात यावे, ही दुसरी मागणी आमची. तिसरी मागणी अशी आहे की जमिनीचे नियमन व नियमितीकरण, गायरान, गावठाण, वन जमीन व वहिवाटीतील अतिक्रमित जमिनी भटक्या व विमुक्त आदिवासी समुदायासाठी नियमित करण्यात यावे. आपल्याला माहिती आहे की हे भटक्या समाज या अशा जमिनीवरती त्यांचे पाल ठोकून राहिलेला असतो. तर चौथी मागणी आमची आहे की अॅट्रॉसिटी सारखे संरक्षण कवच आम्हाला पाहिजे. त्यामध्ये भटक्या विमुक्त समुदायावरील अन्याय अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांना समाजात सुरक्षितता प्रदान करण्यासाठी राज्याने अनुसूचित जाती जमातीसाठी असलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे विशेष संरक्षण कायदा लागू करावा. आणि आमची 5वी मागणी अशी आहे की विमुक्त दिनाची घोषणा करावी. 31 ऑगस्ट हा दिवस विमुक्त दिन म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात यावा. या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व अधोरेखित करून या समाजाच्या योगदानाला आणि संघर्षाला योग्य सन्मान द्यावा, अशा आमच्या प्रमुख 5 मागण्या आहेत. तर भविष्यातील कृती व शासनाचा इशारा याची माहिती येत आहे. संयोजन समितीचा हा जो आमचा लढा गेल्या 1-1.5 वर्षापासून आहे. म्हणजे ग्रामीण भागातले जे आपले आहेतच भटके विमुक्त पालावरती तांडावरती राहतात ते, पण जे आपल्या शहरामध्ये मुंबईसारख्या, ठाणे जिल्ह्यासारख्या शहरात राहत आहेत, जो विकसित आपला मुंबई आणि ठाणे जिल्हा विकसित होतोय, पण तिथेही भटक्यांचे आपले इतके वर्ष स्वातंत्र्य झाले देश, संविधान आपण म्हणतोय, पण ह्या संविधानापासून पण आपला भटका समूह, वंचित समूह कुठेतरी अपेक्षित राहतोय. आणि अजूनही आपल्या भटक्या आदिवासी समूहाला जातीचे दाखले, नागरिकत्वाचे दाखले मिळत नाहीयेत. परत ह्या नागरिकत्वाचे दाखले न मिळाल्यामुळे त्यांना शासनाच्या सुविधा कुठल्या मिळत नाहीये, मुलांचं शिक्षण त्यांच्यामुळे होत नाहीये. ह्या सगळा लढा आमचा संयोजन समितीमार्फत आम्ही गेल्या 1-1.5 वर्षापासून शासन मंडळीमध्ये मांडतोय. पण आम्हाला त्याच्यापैकी अजून 1-1.5 वर्ष झाले आमच्या लढ्याला, तरी पण आम्हाला कुठे तिथून अजून न्याय मिळत नाहीये. त्यासाठी आम्ही संयोजन समितीमार्फत जे 1 जुलै ते 4 जुलैपासून आम्ही धरणे आंदोलनाचं जिल्हा पातळीवरती नियोजन केलं होतं. प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिले, जेणेकरून आमच्या ज्या 5 मागण्या आहेत, नागरिकत्व पुरावे आणि भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे आणि त्या मंत्रालयामध्ये भटके विमुक्त आदिवासींचाच मंत्री असायला पाहिजे, जेणेकरून आमच्या भटके विमुक्त आदिवासी समूहाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यांचे प्रश्न जातीने त्याची दखल घेतली जाईल, अशा पद्धतीच्या मागण्या आहेत. ज्या आमच्या भटके विमुक्त तांड्या आहेत, वर्षानुवर्ष त्या तांड्यांवरती राहत आहेत आणि त्या तांड्यांवरती जमिनींवरतीही त्यांचा मालकी हक्क नाहीये, त्यांना कुठेतरी हलवलं जातं. अजूनही आमच्या ठाणे जिल्ह्यामध्येही भटक्यांच्या बंजारा आहेत, वडार वस्त्या आहेत, पारधी समूहाच्या वस्त्या आहेत. तिथे त्यांना तिथे हटवून तिथे नवीन इमारती बांधतायत, जेणेकरून ती मुलं कुठेतरी शिक्षणाच्या वंचित राहत आहेत. आणि जो भटका समाज कुठेतरी आपण म्हणतोय संविधानाने आपल्याला हक्क अधिकार दिलाय, तर त्यांनाही त्या हक्क अधिकारापासून वंचित राहत आहेत. आमच्या ह्याच मागण्यात की सरकारने आता ह्या पावसाळी अधिवेशनावरती च्या धर्तीवरती आम्ही संयोजन समितीचं आमचं हे ध्येय उद्दिष्ट आहे की संविधानाने जे दिलेले अधिकार हक्क आहेत ते आमच्या भटक्या आदिवासींना पण मिळायला पाहिजे. नागरिकत्वाचे पुरावे मिळाले पाहिजे, जेणेकरून जो आमचा भटक्या आदिवासी समूह गरीब असतो त्याला पहिल्या कुठल्याही केसेस झाल्या, गुन्हेगारीच्या झाल्या, तर त्याला तिथे अडकवल्या जातात, जेणेकरून तो समाज तिथेही गुन्हेगारीच्या अजूनही अडकतोय. तर हे नागरिकत्वाचे पुरावे आम्हाला मिळाले पाहिजे, स्वतंत्र मंत्रालय असले पाहिजे आणि त्या मंत्रालयामध्ये आमचा भटके आणि आदिवासीच व्यक्ती असला पाहिजे.
आणि ॲट्रॉसिटी सारखे जे कायदे आहेत त्या आमच्या भटक्या विमुक्त आदिवासी समूहाला भेटले पाहिजे, जेणेकरून त्याला बी आपल्या हक्क अधिकारांसाठी लढता येईल. धन्यवाद. स्टिग्मा निघून जाईल त्याची मागणी देखील आहे. आणि कारण सरकारने जे आम्हाला स्टिग्मा दिलेला आहे की भटके आहेत, त्याच्यावर गुन्हेगारी आहेत म्हणून, ते कुठेतरी गुन्हेगारीची शिक्का सरकारनेच पुसलं पाहिजे, सरकारनेच काढलं पाहिजे नाही. कारण आता आपण बघतो की देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झालेले आहेत, पण भटक्याचं स्वातंत्र्यच नाही. आणि भटक्याचा स्वातंत्र्य दिवस कोणता आहे, ते 31 ऑगस्ट जे आम्ही स्वातंत्र्य दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत. तर तिथे कुठे सरकारने तो 31 ऑगस्ट देखील भटक्यांचा स्वातंत्र्य दिवस म्हणून ते घोषित केलं पाहिजे, हे देखील आमची मागणी आहे. म्हणजे याच्यामध्ये मी बघायला मिळेल की बाबा भटक्यांना पण कुठेतरी स्थान आहे, भटक्यांना पण कुठेतरी उंच याच्याने जगता येईल. कारण जे स्टिग्माच्या खाली जर आपण बघूया, आताच आपण बघितलं की जातीच्या कुठेही काही गुन्हे झाले तर भटके वृत्तांवरतीच येतात. कारण ग्रुप समूह तिथपर्यंत जात सुद्धा नाही. म्हणजे आता साधारण घ्या की एखाद्या मॉलमध्ये जरी जायचं असेल तर तुम्हाला भटका समाजाचा व्यक्ती त्या मॉलमध्ये जाऊ शकत नाही. जर पारधी म्हणून जर त्या मॉलमध्ये गेलं, त्या दुकानामध्ये गेलं तर त्यांना घेतलं जात नाही. आजवर बघत असाल तुम्ही की फक्त समूह हा रोडवर फिरताना दिसतो, कष्ट करताना दिसतो, पण कधी पाहिलंय का कुठेतरी भटक्या समाजाचा व्यक्ती कुठेतरी चांगल्या ठिकाणी आहे बाबा, त्याची कुठेतरी त्याला नोकरी दिलेली आहे, असं कुठेच होत नाही. नोकरी जरी दिली गेलं तर त्याला पहिलं त्याला सांगितलं जातं की तू पोलिसांमध्ये जा, NOC घेऊन ये आणि मग तुला काम दिलं जाईल. तर अशा पद्धतीचं जे समाजावरती जे एका प्रकारचा प्रेशरच्या खाली समाज जगत आहे, तर ॲट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत आमचा देखील समाज एक अधिकाराचा ह्याच्याने जगू शकेल. आणि स्वातंत्र्य आहे आपल्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी संविधान खुलं केलेलं आहे, तर भटक्यांसाठी सुद्धा या संविधानामध्ये समावेशून घ्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि आता बघत आहोत आपण की समाज म्हणून आता धाराशिव मध्ये एका मुलाला मारण्यात आलं, त्याला देखील अजून सुद्धा त्याला न्याय मिळालेला नाहीये, अजून देखील त्या आरोपींना पकडले जात नाही. म्हणजे सर्रास समूहाच्या महिलांवरती बलात्कार होतात, मारल्या जातं, तर त्याचे कुठेही दखल घेतल्या जात नाही. तर हे पण कुठेतरी सरकारने बघायला पाहिजे, त्याचा देखील आम्हाला न्याय मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी आमची ही मागणी आहे. અમાસી एरिया में भी जंगल एरिया है, मोटा मोटा डोंगर छे, हमार घर के बाजू में नालो छे. 5 साल पहले मारो घर बेकन चले हो, पूरा सामान बेकन चलेगा हमारा, काई ले दिया. मैं 4 महीना में आसी स्कूल में रही, 2 पोरा, 1 पोरी छे, 1 पोरा लेकर हमारा भी लेकर हम 4 जना रे हम. तो कोई नहीं समझ ले आगो हमारा सब सामान बेकन चलेगा, मग कोई नहीं काई मदद करेंगे. हर डाक दागिनो हमारी बेटी के बदले मैंने पैसों टक्को धरने में तो मैं दुकान चलाई थी, तो जरा पैसे थो मार देगा, डाक दागिनो थो मार देगा, वो पूरा बेकन चले. ये मैडम लोग को सबको मालूम चाहिए, आया था बेचारा उन्होंने हमको दियो. हाँ हाँ नाही सरकारी मदत नाही मिळाली आम्हाला. हाँ आता आमच्याकडे कोणी रिक्षा येत नाही, आम्ही नाक्यावर येते, आम्हाला 20 रुपये यायला लागते, जायला लागते 20 रुपये, 40 रुपये भाडं जाते. दवाखान्यात आले 1000 रुपये गेले, आम्हाला तेवढी कमाई नाही. आता आम्हाला खाणी आहे, दगड खाणी आहे आणि पूर्ण खाली वस्ती आहे जी 40 वर्षापासून लोक तिथे राहत आहेत. बंजारा समूह आहे, वडार समाज आहे आणि पूर्ण डोंगराचं पाणी खाली आल्याच्या नंतर पूर्ण घरं वाहून गेले, त्याचे डॉक्युमेंट वाहून गेले, सगळे वाहून गेले, आमचे डॉक्युमेंट सगळे वाहून गेले. 5 वर्ष पहिले झाले. ते बरं झाले तेवढे की आम्ही वाचले. दिवसला 11 वाजता झाले, आम्ही सगळे कामाला गेले होते, तो 11 वाजता झाले, सगळे आम्ही वाचले, तेवढे झाले. आता आम्हाला लाईट नाही, आम्हाला घर नाही, आम्ही असं जंगलामध्ये बांधून राहते. 40 वर्ष झाले आम्हाला तिकडे काही सुधारणा नाही, कोणी येत नाही, जात नाही, काही नाही. आमच्या शाळा नाही, आमच्या पोरं 10वी शिकून निघाले का की आमच्या जवळ रिक्षा नाही, आमच्या जवळ गाडी नाही, आमच्या जवळ रिक्षा येत नाही, भाडं लागतो. भाडे लागलं तर कोण देणार, आम्हाला तेवढी कमाई नाही. कमाई नाही आम्हाला. आम्हाला किती 300 रुपये हजेरी आहे, नवऱ्याला आहे 400. हा आता 400 1200 12,000 झाले. 12,000 मध्ये त्याच्यामध्ये
सुट्टी झाली हे झाली कापून विकून भेटते 7-8 हजार रुपये, त्याच्यामध्ये राशन भरायचे, पोरांची फी भरायची, की आपण गाडी भाडा महिन्याचे करायचे. लाईट बिल पण नाही, लाईट पण नाही आम्हाला, आम्ही आकड्याने घेते. रातभर लाईट गेली तर अंधारामध्ये राहते, लाईट गेली तर अंधारामध्ये राहते. आमचे मीटर नाही, काय नाही, आमची घरपट्टी नाही. आम्हाला घरपट्टी पाहिजे, आम्हाला बोरिंगचे पाणी पिते. आम्ही तुर्ब्याच्या तिकडे डोंगर मध्ये आहे आम्ही. आम्हाला कोणी पण जंगली लोक सांगते, दगड खाणीचे जंगली लोक सांगते आम्हाला कोणी पण. आता ते खदानी बंद झाली तर असं आम्ही भटकून भटकून काम करायला लागले. कुठे झाडू मारते, कुठे भांडे घासते, कुठे काय तेच आम्ही किती वर्षापासून आम्हाला 8 रुपये हजेरी होती तेव्हापासून मी काम करते त्याच जाग्यावर. 8 रुपये हजेरीमध्ये आता किती हजेरी पडते, रोज किती पडते आपलं आता. तेव्हापासून मी काम करते, तेव्हापासून आम्ही कुठेही गेले नाही, तिकडेच आहे. आम्ही म्हणले आज नाही उद्या होईल, आज नाही उद्या होईल. कशाचे होते, कशाचे होते, कुणी काय ध्यान ठेवत नाही तिकडे, काय नाही. आता आम्हाला पाहिजेच, आम्हाला घरपट्टी पाहिजेच, आम्हाला शाळेच्या सुविधा तिकडे पाहिजेच. आमच्या लहान लहान बाळा आहे, पाऊस पाण्यात कुठे जाणार बाया घेऊन, कुठे जाणार. आम्ही शिक्षण पूर्ण केले, मी आता ग्रॅज्युएशन पास झाले आणि त्या व्यवसायावर आमचं हे चालतं, उपजीविका चालते. आणि काय होतंय आता की मंदिरावर गाईड सुद्धा घेऊन आम्ही बसू शकत नाही. आणि सरकारचे कायदे सुद्धा असंच येतात की आमच्या भटक्यांचे रोजगारच बंद करून टाकतात. असे खूप असं झालंय, त्यामुळे आम्हाला काम नाही भेटत आहे. आणि आम्ही शिक्षण कसं करणार. तुम्ही म्हणत असाल म्युन्सिपाल्टीच्या शाळा आहे, स्कॉलरशिप आहे, स्कॉलरशिपसाठी डॉक्युमेंट लागतात एवढे सगळे, रेशन कार्ड हे सगळं आम्ही कुठून आणणार. कारण की आमची कागदपत्रच नाही आहेत. शाळेत गेलं तर जन्माचा दाखला मागतात, भरपूर जणांचं मागतात, तर त्यांच्याकडे नाही आहे तो जन्माचा दाखला. पहिलं आमच्या माणसांमध्ये तेवढी समज नव्हती ना की शाळेमध्ये नोंद करायची, मृत्यू झाली का नोंद करायची, जन्म झाला का नोंद करायची. आता आम्हाला जर आमची मुलं थोडी शाळेत जायला लागले तेव्हा आम्हाला हे सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात आता. कारण की आमच्यावर आता खूप होते, अति होते ना. आता आमची माणसं आता समजायला लागले कोणत्या गोष्टी. पण आम्ही जेव्हा आमच्या थोड्याशा आमच्या रोजगारावर आम्ही आमच्या मुलांचं शिक्षण नाही पूर्ण करू शकत. आमच्या मुलांना स्कॉलरशिप पाहिजे, पण ती आमचं डॉक्युमेंट तुम्ही मागताय, आमच्याकडे कुठे डॉक्युमेंट असणार आणि तुम्ही कुठे स्कॉलरशिप देताय. अगर तुम्हाला आमचं काय करायचं असेल ना, बिना डॉक्युमेंटवर आम्हाला स्कॉलरशिप देऊन टाकवा, तेव्हा आमचं शिक्षण पूर्ण होईल ना. कारण की आता आमच्याकडे काहीच कागदपत्र नाही आहे. आमची मुलं कितवीपर्यंत शिकणार. म्युन्सिपाल्टीची शाळा आहे 10वी पर्यंत, नंतर काय 11वी 12वीची फीस किती आहे, ग्रॅज्युएशन पर्यंत फीस आहे, नंतर परत कोर्स करावा लागतो त्याची फीस किती आहे, 1-1 लाख रुपये पर्यंत फीस आहे. त्याला जमतं ती करतात. आमच्या गरिबांचं काय होणार आहे. त्याच्यात दिलेले आहेत, आमचे पत्र दिलेले आहेत, पण अजून कोणीही असं नाही की आमचा मुद्दा तिथे मांडतील की विधानसभामध्ये आमचे मुद्दे पुढे घेऊन जातील. त्याच्यासाठी तर आमची मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र मंत्रालय हवंय, म्हणजे आमच्या समूहातले व्यक्ती पुढे जाऊन तिथे मांडू शकेल. कारण फक्त लोक निवेदन घेतात आणि आश्वासन देतात, पण अजूनपर्यंत विधानसभामध्ये आमच्याबद्दल भटक्याच्या बद्दल कोणीच मांडणी करत नाही मुद्द्यांना घेऊन. आणखी एक सरांनी विचारल्यानुसार या संदर्भामध्ये संवाद यात्रा जी गेल्या वर्षी झालेली होती, त्याच्यामधून सर्व भटक्या समूह जेवढे 42 भटके समूह आहेत यांच्या सगळ्यांचे मूलभूत प्रश्न असलेल्या मागणींचं जवळपास 14 मागण्यांचं पत्र आपण सर्व विभागांना दिलं. त्या दरम्यान मुख्यमंत्री असून सर्व मंत्र्यांना ते पत्र गेलेली होती. एकनाथजी शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांनी स्वतः त्या कार्यक्रमाला येऊन त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये ते मुद्दा मांडणार होते, पण ते येऊ शकले नाही आणि दीपक केसरकर आले. आता हे जे आंदोलन चाललेलं आहे हे 2 पद्धतीने आंदोलन होतं. एक तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कलेक्टरांना या मागणीच्या संदर्भामध्ये आपण निवेदन दिलं, त्या माध्यमातून ते सरकारवरती दबाव टाकतील. आणि दुसरा मुद्दा होता
तो म्हणजे की आम्हाला या पावसाळी अधिवेशनामध्ये या विभागाचे विशेषतः आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जवळपास गेल्या आठवड्यामध्येच निवेदन पाठवण्यात आलेलं होतं आणि आम्ही त्यांना वेळ मागितलेली होती की धरणे आंदोलन करण्याच्या अगोदरच जर समजा ते या मागण्यांच्या बाबतीत काही सकारात्मक बोलू इच्छित असतील, सकारात्मक भेट देऊ इच्छित असतील, तर आम्ही त्याच्या अगोदरच त्यांना हे सांगितलेलं होतं की जर आपण असं करणार असाल तर आम्ही धरणे आंदोलन करणार नाही. पण तसं त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची आम्हाला बोलवलं आलं नाही किंवा तसं काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यामुळे आपण आता हे धरणे आंदोलन सुरू केलं. आता थोड्या वेळापूर्वीच म्हणजे दुपारच्या दरम्यान विधान परिषदच्या उपसभापती सन्माननीय निलमताई गोरे यांनी आपल्या निवेदनाचा विचार करून आपल्या शिष्टमंडळाला तिथे बोलवण्यात आलेलं आहे. आता 4 वाजता त्यांची बैठकीसाठी त्यांनी बोलवलेलं आहे. सोबतच आपण उपमुख्यमंत्र्यांना पण पुन्हा एकदा निवेदन पाठवलेलं आहे की त्यांनी देखील वेळ या बाबतीमध्ये द्यायला यावी. तर सर्व आमदारांना आपण ईमेल केलेले आहेत आणि आमचे महाराष्ट्रातले जेवढे कार्यकर्ते ज्या ज्या भागामध्ये त्या प्रत्येक भागातल्या मतदारसंघातल्या आमदारांना हे निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या प्रश्नांना घेऊन आवाज उठवला पाहिजे. तर या बाबतीत केलेलं आहे. अजूनही अधिवेशन चालू आहे. आम्हाला आशा आहे की कुणीतरी एखादा तरी आमदार, एखादा मंत्री तो आमच्या प्रश्नांना घेऊन त्या विधान परिषदेमध्ये किंवा या पावसाळी अधिवेशनामध्ये विचार करू शकतो. तर हे एक मुद्दा आहे. आपने जो कहा था डॉक्यूमेंट बनाना इतना आसान हो गया है कि अभी ऐसा नहीं हो सकता कि ये कल की बात मैं आपको आज दूं. कल मैंने 40 बच्चों को आधार कार्ड बनाने के लिए लेके गई जिनके पास जन्मपत्र नहीं है, लेकिन जन्मपत्र न होने के, मैं कल की बात कर रही हूँ, आज की बात नहीं हो रही, क्योंकि गवर्नमेंट हर सिस्टम में चेंजेस आता रहे. आधार कार्ड आप बनाने चाहिए, अभी कितने रिजेक्ट होने के चांसेस है वो देख लीजिए. एक कोई भी इंसान को अगर मिलता है तो वो सबको नहीं मिलता है. अगर इनकी पीढ़ी पहले से मतलब पड़ी हुई नहीं है माँ बाप और उनके पास कुछ भी डॉक्यूमेंट नहीं तो बच्चे का हाल हो ही रहा है. ये सही बात है कि नहीं हो रहा है. एक मुद्दा आहे. फक्त मी भटक्या विमुक्तांबद्दल बोलते. आमच्या संयोजन समितीचं नाव भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समिती असं आहे, कारण 2 समूहावर वेगवेगळं काम चालतं. भटक्यांच्या बाबतीतला मुद्दा हा आहे की त्यांचं स्वतंत्र मंत्रालय ह्यासाठी आहे की आता ते इतर मागासमध्ये आहे आणि इतर मागासमध्ये असल्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट असे की जनगणना केली तर भटक्यांची संख्या योग्य रीतीने समजेल, त्यांचा राजकीय वाटा या संपूर्ण याच्यातला योग्य वाटा त्यांना मिळू शकेल, त्यांना अधिकार मिळतील. स्वतंत्र मंत्रालय असल्यामुळे त्यांच्याबद्दलचं संशोधन असेल, त्यांच्याबद्दलचा निधी असेल, त्यांच्याबद्दलच्या योजना असतील, त्यांचे जे हक्क आहेत याला समजून घेणारं ते मंत्रालय असेल. आता ते एकत्रित असल्यामुळे त्या बाबतीतला निधी असेल, योजना असेल, समजून घेण्याच्या बाबतीत असेल, या बाबतीमध्ये इतर मागास विभाग पूर्णपणे आम्हाला उदासीन दिसला. अतुल सावे यांनी अनेक वेळा आम्ही त्यांना भेटलो, अनेक वेळा त्यांच्या समोर प्रश्न मांडले, पण यांनी कधीही भटक्यांच्या बाबतीमध्ये स्वतंत्रपणे विचार केला नाही. त्यामुळेच आम्हाला असं वाटतंय की स्वतंत्र मंत्रालय झालं तर त्या बाबतीमध्ये भटक्यांच्या विषयीचे सर्व अधिकार, सर्व योजना, त्यांच्याबद्दलची सगळी विकासाची कामं हे स्वतंत्रपणे आणि व्यवस्थितरित्या होऊ शकतील, म्हणून स्वतंत्र मंत्रालयाची गरज आहे. आता तुम्ही जे आंदोलन करता आताच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान, या आंदोलनातून काही निष्पन्न झालं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? हे आंदोलन आमचं सातत्याने चालू राहील. तुम्ही माझ्या इथं बॅच बघा, आम्ही सगळ्यांनी बॅच घातलेला आहे आणि इथे संवाद यात्रा म्हणून ही बॅच आहे. आम्ही आमच्या भटक्यांच्या प्रश्नांना घेऊन ही संवादाची यात्रा सुरू केलेली आहे आणि तिचं स्वरूप हे वेगवेगळ्या प्रकारे आहे. ती त्यावेळेस संवाद यात्रा होती त्या स्वरूपाची, आता हे धरणं आंदोलन करून ही संवाद यात्रा पुढे चाललेली आहे. जर आम्हाला या पद्धतीचं जर न्याय मिळाला नाही, याच्याही पेक्षा पुढे जाऊन उग्र आंदोलनामध्ये याचा इशारा आम्ही सरकारला देतोय. आता आम्ही जो संवाद या पद्धतीने करतोय याच्याही पेक्षा मोठ्या स्वरूपामध्ये आणि तीव्र स्वरूपामध्ये आंदोलनाची आमची पुढची रणनीती असेल. अचूक बातम्या
निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता